काय असे दररोज कालपासून कार्यकर्ते येतात का? चालूच आहे. तुम्ही कुठून आले? नांदूर टाकलं. काय अपेक्षा केली होती का देवदत्त निकम यांचा पराजय होईल अशा प्रकारे? स्वप्नात पण नव्हती. मोठे बोला ना. स्वप्नात पण वाटलं नव्हतं पराजय होईल म्हणून. काय घडलं असं? काय फक्त पैशा पुढं आम्ही कमी पडलो थोडंसं. कारण आता वैयक्तिक आम्ही आमच्या गावाचा जरी अंदाज घेतला ते अपेक्षितच होतं. तरी थोडंफार जे मतदान जरी समोरच्या पार्टीला झालं असलं तर ते फक्त पैसे वाटूनच झालेलं आहे. काय परिस्थिती होती निवडणुकीच्या आधी? परिस्थिती एकदम चांगलीच होती. अगोदर ते 4-5 दिवसापूर्वी तर देवदत्त निकम यांचं चांगलंच वातावरण होतं. 100% चांगलंच होतं. किती पैसे वाटले असेल तुमच्या गावात समोरच्या लोकांनी? आमच्या टाकेवडे गावचं फक्त 700 मतदान आहे. या 700 मतदानालाच जवळजवळ 7 लाख रुपये आले होते. बापरे. तरी देखील आम्ही 225चे लीड चेअरमन साहेबांना दिलं होतं. नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडीचा जर विचार केला तर जवळपास 2,500 ते 3,000 मतदान आमच्या तिन्ही गावांचं आहे. 2,500 ते 3,000 म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 25 ते 30 लाख रुपये वाटण्यात आले. अरे बापरे, पैशाचा महापूर होता. आमच्या पैशाचाच महापूर होता, बाकी काहीच नव्हतं. ते आता भेटायला आले का तुम्ही निकमांना? आम्ही काल पण आलो होतो संध्याकाळी, पण नेमकं आम्ही आलो त्यावेळेस थोडेसे आरामाला ते गेले होते. त्याच्यानंतर ते संध्याकाळी या बोलले होते, पण रात्री नाही आलो म्हणून आता. डोळे तर अजून भरून आलेत तुमचे, लहान मुलासारखं रडत होते. आता जास्त काही बोलू शकत नाही मी आता सध्या. रडू ते. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनात तर हेच आमदार म्हणून आहे. लाडके बहीण